नमस्कार. मी राजेंद्र वागचौरे पुन्हा एक नवीन विषय घेऊन आपल्या समोर आलो आहे की सर्वांनाच माहिती आहे की एस टी महामंडळाने आता एक नवीन आदेश काढलेला आहे. त्या आदेशानुसार NCMC कार्ड असल्याशिवाय तुम्हाला सवलतीचा प्रवास करता येणार नाही. तर मला हे सांगायला पाहिजे की याआधी अंदाजे 2018 किंवा 19 साली एस टी महामंडळाने हा प्रयोग केला होता. त्यावेळी एस टी महामंडळाने फिनो कंपनीचं एक स्मार्ट कार्ड आणलं होतं. ते कार्डची नोंदणी करून 55 रुपये भरून ते कार्ड घेतल्यानंतर त्याला रिचार्ज करायचं आणि त्यातनं आपल्याला तिकीट काढायचं असं ते कार्ड होतं. तर त्याला आपण ऑब्जेक्शन घेतलं, अपंग आयुक्तालयात केस टाकली आणि ती केस आपण जिंकलो होतो. आणि त्यावेळेस आयुक्तांनी आदेश दिले होते की तुमचं कोणतंही कार्ड दिव्यांग व्यक्तींना चालणार नाही. दिव्यांग व्यक्तीला प्रवासात सवलत मिळवण्यासाठी त्याचं UDID कार्डच तुम्हाला ग्राह्य धरावे लागणार आहे. तर त्यावेळेस पण आपण बाजू मांडताना दिव्यांग आयुक्तांसमोर आपण त्यांना सांगितलं होतं की दिव्यांग बांधवांनी किती कार्ड जवळ ठेवायचे. आता जर तसं बघितलं तर केंद्र सरकारचा आदेश आहे, त्यानुसार हे आधार कार्ड आपल्याला लागतं 1 नंबर. त्याच्यानंतर अपंग व्यक्ती म्हणलं हे UDID कार्ड 2 नंबर. नेट बँकिंग किंवा आपण काय म्हणतो त्याला इलेक्ट्रॉनिक आपलं कॅशलेस व्यवहार त्यासाठी आपल्याला ATM कार्ड पाहिजे. निवडणूक आयोगाचं मतदान कार्ड पाहिजे. त्याच्यानंतर आता नवीनच आलेलं आपलं स्मार्ट रेशन कार्ड हे पाहिजे. हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं पॅन कार्ड पाहिजे. हे नवीन एखाद्या बँकेचं परत ATM कार्ड. असे किती कार्ड दिव्यांग व्यक्तींनी खिशात ठेवायचे. आणि हे कार्ड NCMC कार्ड आणल्यानंतर असा काय फरक पडणार आहे जो प्रवासात दिव्यांग व्यक्तींना त्याची सुरक्षा भेटणार आहे की त्यापासून काय फायदा होणार आहे. अशी कोणतीच घटना या कार्डमुळे घडणार नाही. कारण हे कार्डची नोंदणी करण्यासाठी आपल्याला 199 रुपये भरायचे. हे 199 रुपये भरल्यानंतर आपल्याला ते कार्ड मिळणार आहे. आणि ते कार्ड मिळाल्यानंतर आपण त्याला 50च्या पटीत रिचार्ज मारायचे आणि त्या कार्डवर तिकीट काढायचे. तर एस टी महामंडळाचं असं म्हणणं आहे की हे कार्ड घेतल्यानंतर बोगस प्रवासी प्रवास करणार नाही. तर माझं एस टी महामंडळाला चॅलेंज राहील की ह्या कार्डवर असं विशेष काय आहे की ज्यावर बोगस प्रवासी प्रवास करणार नाही. कारण त्या कार्डवर फक्त तुमचं नाव असणार आहे, त्यावर तुमचा कोणताही फोटो नाही. त्यामुळं तुम्ही त्या व्यक्तीला ओळखू शकत नाही. फक्त तुमचे जे व्यवहार आहेत ते त्या कार्डद्वारे केले जाणार आहे. जर तुम्हाला ऑनलाईनच पेमेंट घ्यायचं आहे तर आमच्या ATM कार्डमधनं तुम्ही पेमेंट घेऊ शकता. जे काही आत्ता सध्या एस टी महामंडळ आमच्याकडनं ऑनलाईन पेमेंट घेतं त्याप्रमाणे पेमेंट घेऊ शकतं. याची अडचण अशी होणार आहे की आपली आता वयश्री योजना आहे. 75 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना आपण मोफत प्रवास करून देतो. त्यांच्यासाठी पण तुम्ही 199 रुपये घेऊन प्रवास देणार आहेत का? त्यांना पण रिचार्ज करायला लावणार आहात का? किंवा जो व्यक्ती कधीतरी प्रवास करतो, वर्षातून एखाद्या दिवशी त्यांनी प्रवास करायचं ठरलं किंवा एखाद्या मित्राबरोबर प्रवासाला निघाला तर त्याला तुम्ही प्रवास करून देणार नाही, त्याला तुम्ही सवलत देणार नाही. किंवा आता आपण महिला सन्मान योजना आणली. त्या महिला सन्मान योजनेअंतर्गत जर आई आणि मुलगी सोबत प्रवास करत असेल आणि मुलीकडे तुमचं स्मार्ट कार्ड आहे, NCMC कार्ड मुलीकडे आहे आणि आई कधीतरी प्रवासाला निघाली म्हणून तुम्ही तिला सवलत नाकारणार आहात का? म्हणजे तुमचं कार्ड नाही म्हणून ती महिला नाही का? असा पण एक प्रश्न या निमित्ताने उद्भवणार आहे. तर या कार्डची तसं बघितलं तर काहीच आवश्यकता नाही आहे. दिव्यांगांना या योजनेतनं वगळावं याबाबतचं आपण दिव्यांग आयुक्तालयात तक्रार दाखल केलेली आहे. या तक्रारीनुसार आणि मागे जे काही फिनो कंपनीचं आपण कार्ड आणलं होतं ते कार्ड ज्या प्रकारे रद्द केलं आपण, केंद्र सरकारचे तसे निर्देश आहे की अपंग व्यक्तीला सवलत देत असताना UDID कार्डच ग्राह्य धरण्यात यावं.
त्याला दुसरी कोणतीही आट लावू नये असे आदेश असताना राज्य शासनाने स्वतःचे आदेश काढू नयेत आणि नाहक दिव्यांग व्यक्तींना त्रास देऊ नये. आणि जर आपल्याला असं वाटतं की स्मार्ट कार्ड देऊन कॅशलेस व्यवहार करण्यासाठी आमचं एखादं कार्ड असावं, ठीक आहे, काय हरकत नाही. जसं तुम्ही आमच्याकडनं ॲडव्हान्स पेमेंट घेता, 199 रुपये भरायचे, त्यात 100 रुपये डिपॉझिट ठेवायचं, त्याच्यानंतर 50 रुपयाच्या पटीत रिचार्ज करायचं, म्हणजे आमचे पैसे तुमच्याकडे जमा राहणार. तर त्याऐवजी तुम्ही आम्हाला क्रेडिट कार्ड द्या. तुम्ही कार्ड द्या, त्याच्या 2000 रुपयाचा बॅलन्स ठेवा. आम्ही ज्यावेळेस तिकीट काढू त्या तिकिटाचे पैसे त्यातनं कट करा. घरी आल्यावर आम्ही ऑनलाईन पेमेंट त्या कार्डमध्ये भरू. असं काही करता येतं का बघा, जेणेकरून त्याची आमच्या खिशाला झळ लागली नाही पाहिजे. कारण दिव्यांग व्यक्ती हा थोड्या पैशात घर भागवतो. आज ग्रामीण भागातला जर विचार केला तर त्याला तिकीट काढण्यापुरते पण पैसे त्याच्याकडे नसतात, तर तो कधी तुमच्या ऑनलाईन पेमेंट करणार आहे, हा पण विचार केला गेला पाहिजे. एस टी महामंडळाच्या बसेस ह्या फक्त शहरी भागात फिरत नाही, तर याचा जास्त प्रवास हा ग्रामीण भागात आहे. ग्रामीण भागातल्या जनतेचा, ग्रामीण भागातल्या दिव्यांगांचा विचार करून, सगळा विचार करून शासनाने, अपंग आयुक्तालयाने आणि अपंग संघटना, अपंग प्रतिनिधी यांची एकत्र बैठक घेऊन काय तो निर्णय घ्यावा. अन्यथा हा स्मार्ट कार्डचा तुमचा NCMCचा विषय आम्ही पुढं नेऊन देणार नाही. आम्ही आयुक्तालयात याला विरोध करणार आहोत. याबाबत माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पण आम्ही हा विषय नेणार आहोत. आणि ज्याप्रमाणे आम्ही तुमच्या व्हिडिओ कंपनीच्या कार्डला विरोध केला, त्याचप्रमाणे ह्या कार्डलाही आमचा विरोध राहील. यासाठी राज्यातील सर्व दिव्यांग संघटनांनी जागा व्हायला पाहिजे. कारण आज जर एस टी महामंडळाने हे कार्ड आणलं तर उद्या रेल्वे त्यांचं कार्ड आणलं, प्रत्येकजण आपलं आपलं कार्ड आणलं. तर मग असे किती कार्ड वापरायचे आणि किती ठिकाणी आपण पैसे जमा करायचे. एक तर पैशाची चणचण, त्यात प्रत्येक ठिकाणी पैसे भरायचे. आज एस टीच्या ह्या कार्डमध्ये जर पैसे टाकले आपण, आज मी 100 रुपये टाकले आणि वर्षभर प्रवासच केला नाही, तर माझे 100 रुपये तुमच्याकडे जमाच राहिले. त्याच्यावर तुम्ही मला व्याज देणार आहात का, याचा पण विचार केला गेला पाहिजे. या सर्वांचा विचार करून सर्व संघटनांनी जागा होणं गरजेचं आहे. ठीक आहे, आम्हाला बोगस प्रवासी बाहेर काढायचे, त्याला आमचा पाठिंबाच राहणार आहे, त्याबाबत कोणतंच हे नाही. पण त्याच्यासाठी तुम्ही खऱ्या दिव्यांगांना त्रास देऊ नका, त्यांच्यावर अन्याय होईल असा कोणताही निर्णय लादू नका. धन्यवाद.